नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर दर्शन मोरेजी. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे मला विचारायचं तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? ऍक्च्युली आमचा जन्म ओझरचा. सुरुवातीला मी नाशिकला पंचवटीमध्ये स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूलला होतो 10वी पर्यंत. सेकंडरी स्कूल मग मी गोखले कॉलेजला केली. नंतर तिथं सीईटी देऊन मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. बरोबर. बी सिव्हिल मला लागले 4 वर्ष करायला. बरोबर. मग 2022 मध्ये मी पासआउट झालो. नंतर मग सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे तर वडिलांचा बॅकग्राऊंड असल्यामुळे आपण मग कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये सुरुवात केली. मग नंतर आपण एक पहिले G+5 रेसिडेंटल प्रोजेक्ट केला. नंतर रो हाऊस केले, बंगलो वगैरे डेव्हलप केले आपण नंतर. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं. तर तुम्ही ती लेबर मॅनेजमेंट साईटवर कशी करता? ऍक्च्युली आपण सेफ्टी प्रिकॉशन साठी त्यांना त्यांचे इन्शुरन्स वगैरे तर काढूनच राहतो. नंतर त्यांना ते सेफ्टी किट वगैरे देऊन त्यांना सगळी काळजीपूर्वक काळजी घेण्यासाठी आपण त्यांना सांगतो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्ही बघितलं असेल कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये करा. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? ऍक्च्युली क्वालिटी तर आपण तसंच ठेवतो. स्ट्रक्चरल क्वालिटी तर आपण कॉम्प्रोमाइज नाही करत. जसं की अम्युनिटीज आहे, फ्लोरिंग आहे, पेंटिंग आहे, यात थोडंफार आपण मग कॉम्प्रोमाइज करतो. पण स्ट्रक्चरला तर आपण हात लावत नाही. स्ट्रक्चरची क्वालिटी मेंटेन ठेवतो. बरोबर. आता थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक तरुण इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर प्रशासनानं काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं की आपले रस्ते, रोड, इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिसिटी याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि गुन्हेगारी थोडं लक्ष देऊन काम केलं पाहिजे. पण मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? त्यांनी गुन्हेगारीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जसं की गुन्हेगारी भरपूर चालू आहे नाशिकमध्ये, सध्या गुन्हेगारी भरपूर चालू आहे, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. बरं. कन्स्ट्रक्शन मध्ये जे आपण स्टील वापरतो तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? जसं की डायमीटर 8 mm आहे का नाही, खरंच 8 mm आहे का नाही. बरेच कंपनी 8चं 7 असतं, 12चे 11 असतं. आपण ते पहिले चेक करतो. त्याचं वेट चेक करतो. त्याचं स्टीलला ग्रीप कशी आहे, काय फ्लेक्झिबिलिटी सगळं आपण पाहूनच स्टील करतो. बरोबर. दुसरा, आयकॉन स्टील वापरलंय का यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट? हो, आतापर्यंत मी 2-3-4 प्रोजेक्टला आयकॉन स्टील वापरलंय. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगा? खूप चांगली सर्व्हिस आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर आपल्यावर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी? जसं की प्लॅनिंगवर चांगला लक्ष देऊन प्रॉपर प्लॅनिंग, स्ट्रक्चरल डिझायनिंग योग्य ती स्ट्रक्चरल डिझाईन केली तर आपल्याला चांगलं यश भेटेल. सो ते इंजिनियर दर्शन मोरेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे चांगल्या प्लॅनिंगनं जर तुम्ही काम केलं तर या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्यातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.